लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता मिळणार 10व्या हप्त्याचे पैसे, गुढीपाडव्याची भेट मिळणार। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे। साडीचं गिफ्ट सरकारकडून देण्यात आलेलं आहे। होळीच्या सणानिमित्त ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका होती, अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना होळीच्या सणाला साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे। कोणती साडी त्यांना मिळालेली आहे, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याची भेट काय मिळणार, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅसचे पैसे कधी जमा होणार, 10वा हप्ता एप्रिलचे पैसे कधी पडणार, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये। 10वा प्लस 11व्या हप्त्याचे गिफ्ट कधी मिळणार, लाडक्या बहिणींना 10वा हप्ता किती मिळणार, 11वा हप्ता किती मिळणार, सर्व अपडेट आजच्या एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा, नमस्कार, आज आहे 28 मार्च आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। महाराष्ट्र राज्याचा मॅप तुम्हाला या ठिकाणी नकाशा दिसत आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। किती जिल्हे आहेत? एकूण 36 जिल्हे आहेत। तर बघा, या 36 जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहिणीच्या एप्रिलच्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत। तर आता आपण जाणून घेऊया सर्वात मोठी अपडेट। त्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केले नसेल, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वात अगोदर ऑथेंटिक अपडेट देत असतो। हा आपला रेकॉर्ड आहे, ठीक आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, पुढची लेटेस्ट अपडेट आहे ती आहे लाडकी बहीण योजना। तर बघा, आत्ताच होळीच्या सणाला आणि महिला दिनी 3000 रुपये वाटले। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब, तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम या सर्वांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकारने महिला दिनांना दिले 2-2 गिफ्ट। तर 2-2 गिफ्ट कोणते मिळाले? तर बघा, पहिलं गिफ्ट मिळालं फेब्रुवारी हप्त्याचे 1500 रुपयाचं, दुसरं गिफ्ट मिळालं मार्चच्या हप्त्याचे 1500 रुपयाचं। तर बघा, आताच होळीच्या सणाला आणि महिला दिनी लाडक्या बहिणींना सरकारने 3000 रुपये वाटलेले आहेत। आता त्यानंतर पुढची मोठी अपडेट आलेली आहे, ती अपडेट आहे गुढीपाडवा सणासंदर्भात। तर पूर्ण महाराष्ट्रभर आता सध्या चर्चा सुरू आहे की लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता येणार आहे, पण तो हप्ता कधी येणार? भरपूर ठिकाणी आता चर्चा रंगलेल्या आहे, चर्चेचा विषय रंगलेला आहे। तो म्हणजे असा विषय आहे की लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या सणाला 1500 रुपये येणार, अशा प्रकारची चर्चा रंगलेली आहे। संपूर्ण अपडेट पुढे पाहणार आहोत। खरंच लाडक्या बहिणींना या दिवशी पैसे पडणार आहेत का? संपूर्ण अपडेट आता आपण जाणून घेऊया। तर बघा, सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर, आणि ती खुशखबर अशी आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पडणार 10व्या हप्त्याचे पैसे। बघा, लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार आहेत। तुम्हाला तुमच्या बँकेकडून मेसेज येणार आहे पैसे जमा झालेला। आता हे पैसे नक्की कोणत्या महिलांना मिळणार? तर बघा, अर्ज करणाऱ्या, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, अर्ज करणाऱ्या A to Z महिलांना पैसे मिळणार आहेत, म्हणजे ज्या महिलांचा फॉर्म मंजूर आहे आणि त्यानंतर A+B लिंक आहे, म्हणजे आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, कारण की अशाच महिलांना पैसे मिळणार आहेत। A to Z सर्व पात्र लाभार्थी महिलांना पैसे पडणार आहेत, ठीक आहे। आता पुढची आपण अपडेट पाहूया। तर बघा, व्हिडिओच्या थंबनेल मध्ये तुम्ही साडीचा फोटो तर पाहिला होता। तर बघा, गरीब महिलांना साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे। कधी साडीचं वाटप करण्यात आलं, आता आपण त्याविषयी अपडेट जाणून घेऊया। तर बघा, थोड्या दिवसापूर्वी होळीचा सण पार पडलेला आहे। होळीच्या सणाला मार्च फेब्रुवारीचे पैसे सुद्धा मिळाले। त्यासोबत ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांना होळीच्या सणाला साडीचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे, आणि हे वाटप सरकारच्या माध्यमातून होतं। तर बघा, या योजनेसाठी म्हणजे मोफत साडी वाटप योजनेसाठी ज्या पात्र महिला होत्या त्या होत्या अंत्योदय शिधापत्रिका धारक, म्हणजे ज्या महिला अत्यंत गरीब कुटुंबातील महिला आहेत, त्यांचं हातावरचं पोट आहे, अशा गरीब कुटुंबातील महिलांच्यासाठी ही योजना सरकारने ठेवलेली आहे, राबवलेली आहे। तर बघा, गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे, आणि या साडीची जी किंमत होती, बघा किंमत किती होती या साडीची? 350 रुपये, आणि दरवर्षी ही साडी तुम्हाला दिली जाते। बघा, वर्ष 2023 मध्ये सुद्धा दिली, वर्ष 2024 मध्ये सुद्धा साडीचं वाटप करण्यात आलं, आणि 2025 ला सुद्धा, आता पुढची साडी 2026 ला मिळणार। दरवर्षी एक साडीचं वाटप या योजनेमार्फत केलं जातं, ठीक आहे। त्यानंतर बघा, सर्वच्या सर्व या ठिकाणी बघा, सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना, सर्व महिलांना गुढीपाडवा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा, गुढीपाडव्याच्या सणाला आता लाडक्या बहिणींना कोणकोणते गिफ्ट मिळणार आहे त्याविषयी आपण अपडेट पाहूया। तर या ठिकाणी बघा,
सगळी सोंगे घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. एक्झॅक्टली उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब काय म्हणाले आहेत आता त्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले, लाडक्या बहिणींना आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर आम्ही 2100 रुपये देणार आहोत. बघा, म्हणजे याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींना जे 2100 रुपये पडणार आहेत किंवा मिळणार आहेत ही गोष्ट तर निश्चित करण्यात आलेली आहे, परंतु एक्झॅक्टली 2100 रुपये कधी मिळणार? तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सध्याच्या 1500 रुपयाऐवजी 2100 रुपयाची वाट बघत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी नवीन वादा केला आहे. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं आम्ही नाही म्हटलं नाही. आर्थिक परिस्थिती पाहून घोषणा करू, सर्व सोंग करता येतात, मात्र पैशाचं सोंग करता येत नाही. आमची परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ, असे अजितदादा यांनी म्हटले आहे. तसेच शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा, अजितदादांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा वादा केलेला आहे. त्यावरून एक गोष्ट कन्फर्म आहे, लाडक्या बहिणींना सध्या जरी 1500 रुपये मिळत असले तरी लाडक्या बहिणींना भविष्यामध्ये 2100 रुपये नक्कीच मिळणार आहेत. बघा, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. ठीक आहे, आता आपल्या व्हिडिओचा जो मेन टॉपिक आहे तो म्हणजे गुढीपाडव्याचा सण. तर बघा, गुढीपाडव्याच्या सणाला लाडक्या बहिणींना कोणकोणते गिफ्ट मिळणार आहेत? तर 10व्या हप्त्याचं गिफ्ट पडणार का? तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना, आता या ठिकाणी कॅलेंडर तुमच्या समोर आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तर बघा, आज तारीख आहे 28 मार्च आणि त्यानंतर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, उद्या तारीख आहे 29 मार्च. उद्याचा दिवस फक्त मध्ये आहे, उद्या आहे शनिवार. ठीक आहे, आणि परवा दिवशी आहे 30 तारीख. 30 तारखेला वार आहे रविवार आणि त्या दिवशी आहे गुढीपाडव्याचा सण. बघा, फक्त 1 दिवस बाकी आहे गुढीपाडव्याच्या सणाला. रविवारी गुढीपाडव्याचा सण आहे. हा सण अतिशय महत्वपूर्ण असणार आहे, कारण की सर्व महाराष्ट्रातील जनतेसाठी, सर्वांच्यासाठी एक महत्वपूर्ण हा एक सण असतो. ठीक आहे, तर बघा, सर्वजण हा सण अगदी जोरामध्ये साजरा करतात. लाडक्या बहिणींचा गुढीपाडव्याचा सण आनंदामध्ये साजरा होणार, लाडक्या बहिणीला गुढीपाडव्याच्या सणाला भेट मिळणार, अशी प्रकारची चर्चा सगळीकडे चाललेली आहे. परंतु या ठिकाणी बघा, तुम्ही जर या ठिकाणी एक गोष्ट कॉमन सेन्सली या ठिकाणी जर नोटीस केली असेल, ती आहे 30 तारखेला. बघा, वार कोणता आहे? तर बघा, या ठिकाणी रविवार आहे आणि रविवार तुम्हाला माहित आहे बँकांना सुट्टी असते. काय असते? बँकांना सुट्टी. त्यामुळे या दिवशी पैसे येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यानंतर 31 तारखेला हा महिना संपत आहे. 31 तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे. ठीक आहे, सर्व स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. ठीक आहे, आता आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया माहिती. ठीक आहे, या ठिकाणी बघा, आता महत्वाचा पॉईंट असा आहे की बँकांना त्या दिवशी सुट्टी असणार, त्यामुळे त्या दिवशी पैसे मिळण्याचे चान्सेस खूप म्हणजे खूप कमी आहेत. मग त्या दिवशी समजा गुढीपाडव्याला जर पैसे नाही आले तर एक्झॅक्टली पैसे कधी येतील? जर पाडव्याला पैसे भेटले तर अतिउत्तमच आहे, सर्व महिलांच्यासाठी तो आनंदाचा एक दिवस असेल. ठीक आहे, या ठिकाणी बघा, संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या एकच चर्चा सुरू आहे की लाडक्या बहिणीला गुढीपाडव्याच्या सणाला पाडव्याला पैसे भेटणार. सगळीकडे चर्चेचा विषय रंगलेला आहे. तर बघा, पैसे जर त्या दिवशी भेटले तर एकदम भारीच होईल. सर्व महिलांच्यासाठी तो दिवस एक महत्वपूर्ण दिवस असेल व आनंददायी दिवस असेल, कारण की पाठीमागच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्चचे पैसे मिळाले आहेत आणि लगेच आता एप्रिलचे पैसे पडल्यामुळे महिला अगदी आनंदामध्ये जाणार आहेत. त्यामुळे महिला खूप जास्त प्रमाणामध्ये खुश होणार आहेत. ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता महिलांचे काही कॉमन प्रश्न आहेत. तर या ठिकाणी बघा, काही महिलांचं असं मत आहे की दादा आम्हाला 8वा हप्ता मिळाला नाही. तसेच काही महिलांचं असं आहे मत आहे आम्हाला 9वा हप्ता मिळाला नाही. काही महिलांना 7वा हप्ता सुद्धा मिळाला नाही. 7वा हप्ता होता जानेवारीचा, 8वा हप्ता होता फेब्रुवारीचा, 9वा हप्ता होता मार्चचा. तर बघा, पैसे न मिळण्याचे काय कारण असू शकतं? एक तर तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज मंजूर आहे का? बघा, जर अर्ज मंजूर आहे तर ठीक आहे, जर अर्ज मंजूर नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक आहे का चेक करा आणि ते ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये आहे का हे सुद्धा पहा. जर हे सर्व गोष्टी एकदम ओके असतील, ठीक असतील तर आणि तरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तसेच या ठिकाणी तुम्हाला हे पण चेक करायचं आहे की तुमचं नाव यादीमध्ये आहे का. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून बाद तर नाही ना केलं, किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त तर नाहीये ना, किंवा तुमच्या नावावरती 4 व्हीलर तर नाहीये ना, किंवा तुम्ही सरकारी नोकरीमध्ये कामाला तर नाही ना. या सर्व गोष्टी चेक करायच्या आहे.
तुम्ही या योजनेच्या निकषमध्ये बसत आहात का हे तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतरच त्यानंतर जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारा, नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, महायुती सरकार, मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यापैकी एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम आहेत. तर बघा, महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी ही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीला वर्षाला 18,000 रुपये दिले जातात. तर बघा, पहिल्या हप्त्याचे एकूण पैसे किती मिळतात तर बघा, आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 9 हप्ते मिळाले आहेत. 9 हप्त्याचे 13,500 रुपये जमा झालेले आहेत. परंतु वर्षाला लाडक्या बहिणींना दरवर्षी 18,000 रुपये जमा होतात, कारण की एका वर्षामध्ये महिने असतात 12 आणि दर महिन्याला जी मिळणारी रक्कम आहे ती आहे 1500. म्हणजे पहिला हप्ता अधिक दुसरा हप्ता अधिक तिसरा हप्ता अधिक चौथा हप्ता अधिक पाचवा हप्ता अधिक 6वा हप्ता अधिक 7वा हप्ता अधिक 8वा हप्ता अधिक 9वा हप्ता अधिक 10वा हप्ता अधिक 11वा हप्ता अधिक 12वा हप्ता. या सर्वच्या सर्व जर तुम्ही हप्त्यांची टोटल केली तर ती संख्या येते 18,000. म्हणजे लाडक्या बहिणींना दरवर्षी 18,000 रुपयाची रक्कम दिली जाते. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा, पुढची अपडेट अशी आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः घोषणा केलेली आहे की आमचं सरकार, महायुतीचं सरकार, लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार आहोत. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही जी वचने लाडक्या बहिणींना दिलेली आहेत ती सर्व पूर्ण करणार आहोत. त्यापैकी एक आहे लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाटप करायचं. तर हे सुद्धा आम्ही पूर्ण करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. योग्य वेळी लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार आहोत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 बाबत निर्णय घेणार आहोत व आम्ही जे वचने दिलेली आहेत ती सर्व पूर्ण करणार आहोत अशी माहिती अजितदादांनी दिलेली आहे. त्यामुळे बघा, अजितदादांनी सुद्धा लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा वादा केलेला आहे. ठीक आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही निवडणुकीच्या वेळी जी काही घोषणा केली होती, जी काही वचने दिली होती ती सर्व वचने महायुतीचं सरकार पूर्ण करणार आहे व आम्ही योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 बाबत निर्णय घेऊन 2100 रुपये देणार आहोत अशी त्यांनी माहिती दिली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार हे कन्फर्म आहे. तसेच लाडक्या बहिणींना 2100 बाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील. ठीक आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी काही घोषणा केलेल्या आहेत. त्यापैकी पहिली घोषणा आहे की आम्ही 2100 रुपये देणार आहोत. म्हणजे महायुती सरकार लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहे. सध्या आम्ही 1500 देतोय असं उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले आहेत. त्यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये पडणार आहेत आणि 100% पडणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता पुढची लेटेस्ट अपडेट अशी आहे की अखेर महिलांची प्रतीक्षा संपली. बघा, तुम्हाला सर्वांना माहित आहे लाडकी बहिणी योजना कधी सुरू झाली तर वर्ष 2024 मध्ये आणि आता 2025 सुरू आहे. जानेवारी महिन्यात म्हणजे वर्ष 2025 मधला जो पहिला हप्ता होता तो हप्ता होता जानेवारी महिन्याचा. जानेवारीचा महिन्याचा हप्ता जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 26 जानेवारी पर्यंत महिलांना पैसे जमा झाले. त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता वाटप करायचा होता, मार्चचा हप्ता वाटप करायचा होता. फेब्रुवारीचा हप्ता वाटप मध्ये उशीर झाला होता. म्हणजे उशीर असा झाला की फेब्रुवारीचा महिना संपला तरी लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते. परंतु मार्च आणि फेब्रुवारीचे पैसे 2 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना देण्यात आले. महिला दिनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळाले आणि मार्च महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 12 मार्च पासून पडण्यास सुरुवात झाली आणि 15 मार्च पर्यंत सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. आता बघा, तुम्हाला जानेवारी महिन्यातील 3 महिने या ठिकाणी संपत आले आहेत. मार्च महिन्याचे शेवटचे 2-3 दिवस बाकी आहेत. तिन्हीच्या तिन्ही महिन्याचे तुम्हाला लाभ वितरित करण्यात आलेला आहे ऑलरेडी. आता तुम्हाला चौथ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे, चौथ्या महिन्याचा लाभ मिळणार आहे. चौथा महिना असणार आहे एप्रिलचा. तर बघा, तुम्हाला सेम अशा प्रकारचा मेसेज येणार आहे. जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च महिन्याचे पैसे असतील, तुम्हाला सेम अशा प्रकारे त्याचा सुद्धा मेसेज येणार आहे पैसे जमा झाल्याचा. ठीक आहे, एप्रिल हप्त्याचा. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. जर तुम्ही 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10वा हप्ता कधी येणार हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, शंका असेल, तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व लाडक्या ताईंसाठी मोठी खुशखबर. आता लाडका हप्ता
लाडक्या बहिणींसाठीचा 10वा हप्ता लवकर दिला जाईल. फेब्रुवारीच्या हप्त्यासारखा उशीर नाही होणार यावेळेस, अशी अपडेट या ठिकाणी सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे एक गोष्ट क्लिअर आहे, लाडक्या बहिणींना 10वा हप्ता लवकर मिळणार आहे. जास्त प्रतीक्षा त्यांना करावी लागणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना मिळालं महिला दिनाचं गिफ्ट. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महायुती सरकारने काय केलं की 8 मार्च असतो महिला दिन, तर 8 मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने खूप मोठं सरप्राईज ठेवलं होतं. आणि ते सरप्राईज असं होतं की लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे महिला दिनी जमा करण्यात आले आणि मार्चचे पैसे सुद्धा त्या 2-3 दिवसाच्या पिरियडमध्ये जमा करण्यात आले. म्हणजे 1500 अधिक 1500 असे 3000 रुपये लाडक्या बहिणींना 2 टप्प्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून देण्यात आले. तर बघा, 1500 रुपयाचा मेसेज तुम्हाला आला असेल. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती मेसेज पाहू शकता. युअर अकाउंट क्रेडिटेड विथ INR 1500 रुपीज ऑन 8/3/2025. या ठिकाणी बघू शकता 8 तारखेचा हा मेसेज आहे महिला दिनाच्या दिवशीचा. तर बघा, तुम्हाला सुद्धा त्यावेळेस पैसे पडले असतील. तुमच्यापैकी किती महिलांना पैसे मिळाले आणि कधी कधी कोणत्या तारखेला पैसे मिळाले, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की टाका. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला 2 टप्प्यात पैसे आले. पहिला टप्पा होता फेब्रुवारीच्या 1500 रुपयाचा, ते 7 मार्च ते 10 मार्च पर्यंत पैसे आले. त्यानंतर दुसरा टप्पा होता मार्चच्या 1500 रुपयाचा. हे पैसे 12 मार्च पासून पडण्यास सुरुवात झाली आणि 15 मार्च पर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पडले. म्हणजे असे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आले. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात मोठी अपडेट, लाडकी बहीण योजना. बघा, ज्या महिला गरीब कुटुंबातील आहेत त्या महिलांना रेशन कार्डवर मोफत साडीचं वितरण करण्यात आलेलं आहे. होळीच्या सणानिमित्त अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्वपूर्ण नियम जारी करण्यात आलेले आहेत. बघा, 3 नवीन नियम आता लाडकी बहीण योजनेमध्ये आलेले आहेत. तर कोणते नियम आहेत, तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिला जो नियम आहे तो असणार आहे लाडक्या बहिणींसाठीचा. तर नियम क्रमांक 1 आहे, नियम क्रमांक 1 आहे आधार कार्ड संबंधी. तर बघा, आधार कार्ड नियम, तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावर जी माहिती आहे ती तुमच्या फॉर्म सोबत मॅच झाली पाहिजे. म्हणजे आधार कार्डवर जे नाव असेल तेच नाव तुम्ही जो लाडकी बहिणींचा फॉर्म भरला आहे त्याच्यावरती असायला पाहिजे. सर्व माहिती एकमेकाशी जुळली पाहिजे. माहिती मिसमॅच किंवा माहितीमध्ये बदल नसला पाहिजे. ठीक आहे. तसेच या ठिकाणी पुढचा नियम आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक पाहिजे, तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. कारण की लाडकी बहिणींचे जे पैसे आहे ते TBT मार्फत ट्रान्सफर होत असतात. त्यामुळे ती गोष्ट खूप महत्वपूर्ण असणार आहे. आधार कार्डचा नियम खूप महत्वाचा आहे. हा आला नियम क्रमांक 2. आता 3 नियमापैकी नियम क्रमांक 2 काय असणार आहे, तर नियम क्रमांक 2 हा नवीन नियम काढण्यात आलेला आहे. हा नियम आहे, तुम्हाला सर्व पात्र लाडक्या बहिणींना ज्यांना ज्यांना पैसे येतात, दर महिन्याला लाडकी बहिणींचे 1500 येत आहेत. ठीक आहे. अशा सर्व महिलांच्यासाठी सूचना आहे. आता या सर्व महिलांना दरवर्षी eKYC करावी लागणार आहे. बघा, वर्ष 2024 तर सुरुवातीची योजना होती, त्यामुळे वर्ष 2025 मध्ये तुम्हाला eKYC करावी लागणार आहे. आता eKYC कधी करावी लागणार आहे हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, दरवर्षी eKYC तुम्हाला जून महिन्यामध्ये करावी लागणार आहे. 1 जून ते 1 जुलै. बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 1 जून ते 1 जुलै हा जो कालावधी आहे, जून ते जुलै. ठीक आहे. 1 जून ते 1 जुलै या कालावधीमध्ये eKYC करावी लागणार आहे. हयातीचा सुद्धा दाखला किंवा हयातीबाबत सुद्धा या ठिकाणी पुरावा सादर करावा लागणार आहे. ठीक आहे. तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, नियम क्रमांक 3 जो असणार आहे लाडकी बहिणींचे पैसे मिळवण्यासाठी, त्यापैकी जो तिसरा नियम आहे तो आहे 4 चाकी वाहन. जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ थांबवला जाणार आहे. तुम्हाला लाडकी बहिणींचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला पैसे मिळणे बंद होणार आहे. त्यानंतरचा पुढचा नियम आहे उत्पन्नाबाबत. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख म्हणजे 2.5 लाखापेक्षा जर वार्षिक उत्पन्न जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण की तुम्ही लाडकी बहिणीच्या निकषमध्ये बसत नाही. हा आहे तिसरा नियम. तर बघा, तुम्हाला आता 3 नियम समजावून सांगितलेले आहेत. हे 3 नियम तुम्हाला सर्वांना फॉलो करावे लागणार आहेत, कारण की महत्वपूर्ण हे नियम असणार आहेत लाडक्या बहिणींसाठीचे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 9 हप्त्याचा बोनसचं गिफ्ट वाटप झालेलं आहे. 9 हप्ते मिळाले. लाडक्या बहिणींना एकूण 13,500 रुपये जमा झालेले आहेत.
ठीक आहे. आता बघा लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार आहे. 10व्या हप्त्याचं बोनसचं गिफ्ट मिळणार आहे. 10वा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा. तर हा हप्ता आता लवकरच 100% वाटप होणार आहे, अशी अपडेट आलेली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये आता निवडक महिलांना ₹500 मिळणार आहेत. त्या कोणत्या महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 ऐवजी ₹500 मिळणार आहेत? तर या ठिकाणी बघा पुढची अपडेट. नमो शेतकरी अंतर्गत महिलांना दरवर्षी ₹12,000 मिळतात. राज्य सरकारकडून ₹6,000 आणि केंद्र सरकारकडून ₹6,000. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरवर्षी ₹18,000 मिळत होते. म्हणजेच या महिलांना एकूण ₹30,000 मिळत होते. म्हणजे या ठिकाणी बघा, हे लाडकी बहिणींचे 18,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 12,000 असे मिळून 30,000, म्हणजे या महिलांना ₹12,000 लाडक्या बहिणींपेक्षा जास्त मिळत होते. त्यामुळे आता हे सरकारच्या लक्षात आलेलं आहे आणि आता सरकारने नवीन प्रस्ताव आणलेला आहे. तर बघा, आता नव्या प्रस्तावानुसार त्या महिलांना किंवा त्या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेतून फक्त ₹6,000 मिळणार आहेत वर्षाला. म्हणजे दर महिन्याला ₹500 प्रति महिना मिळतील. जर तुम्ही 500 गुणिले 12 केलं म्हणजे दर महिन्याला ₹500, म्हणजे या महिलांना वर्षाला ₹6,000 पडणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, म्हणजेच दरवर्षी ₹18,000 जास्त मदत आता कोणालाही किंवा कोणत्याही इतर महिलांना मिळणार नाही. दरवर्षी ₹18,000 सेम मदत दिली जाणार आहे. मग तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या किंवा नमो शेतकरी योजना प्लस लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या. दुहेरी जरी योजनेचा लाभ घेतला तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून 6,000 व त्या योजनेमधून 12,000 असे मिळून ₹18,000 मिळणार आहेत. ठीक आहे. म्हणजे दरवर्षी 18,000 पेक्षा जास्त लाभ मिळणार नाही. महिला व बाल कल्याण विभागाकडे दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेणाऱ्या महिलांची यादी सुद्धा पाठवण्यात आलेली आहे. अशा महिलांची जी संख्या आहे, जी लक्षात आलेली आहे, त्या संदर्भात व्हायरल न्यूज आहे किंवा अपडेट आलेले आहे की 8 लाख महिला आहेत. आता बघा, लाडकी बहीण योजना त्यानंतर खूप मोठ्या आता मेन टॉपिक वरती आपण आलेलो आहोत. आता आपण व्हिडिओच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत. अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर करा. आता आपण मेन टॉपिक वरती आलेलो आहोत. ठीक आहे. आता मेन टॉपिक आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना 10वा हप्ता कधी मिळणार. तर बघा, महाराष्ट्र राज्यामधील हे सर्व जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये 10व्या हप्त्याचं वाटप करण्यात येणार आहे. तर बघा, आता तुम्हाला डेट सांगतो की सर्व जिल्ह्यामध्ये कधी पैसे जमा होतील. तर बघा, सर्वच्या सर्व 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. परंतु या ठिकाणी बघा, तुम्हाला माहिती आहे गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला आहे, परंतु त्या दिवशी रविवार असल्यामुळे त्या दिवशी पैसे मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1 एप्रिल ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये पैसे जमा होण्याचे खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत.